आओ मिलकर हम करें ईश्वर का धन्यवाद. किती सुंदर गीत आहे प्रियांनो, आणि ही किती सुंदर आम्हाला मिळालेलं आश्वासन आहे आणि खात्री आहे की तो सदैव आमच्या सोबत आहे. आणि त्याने जे बलिदान आमच्यासाठी दिलेलं आहे ते फार अद्भुत आहे प्रियांनो, आणि त्याच्याद्वारेच आम्हाला ही खात्री प्राप्त होते की तो आज आमच्या सोबत आहे. आणि अम, या गीताबद्दल मी खरंच प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, कारण त्या गीताच्या द्वारे मला अ, आजच्या वचनासाठी एक इंट्रोडक्शन मिळालेलं आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि आपल्या सर्वांना फार परिचित असलेला असा जो शास्त्र भाग आहे, आज आपण त्याकडे वळणार आहोत आणि पाहूया प्रभू आपल्याशी आज काय बोलू इच्छित आहेत. माझ्याबरोबर उत्पत्ती याचं पुस्तक, त्याचा 22वा अध्याय, याकडे आपण येऊया. उत्पत्ती 22, 1 ते 14 वचन. हा शास्त्र भाग आम्ही अनेक वेळा वाचलेला आहे आणि अनेक वेळा यावर उपदेश देखील आम्ही ऐकलेले आहेत. परंतु नेहमी ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो त्यावेळेस आम्हाला नवीन गोष्टी त्यामधून आढळून येतात. आणि म्हणून आज देखील ज्यावेळेस हा भाग मी मनन करत होतो त्यावेळेस देखील प्रभूने अनेक गोष्टी मला दाखवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी फक्त मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि म्हणून आपण उत्पत्ती याचं पुस्तक, त्याचं 22वा अध्याय आणि त्यातील काही वचने आपण वाचणार आहोत. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लावले. त्याने अब्राहामा अशी हाक मारिली तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसरे दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्रामाने तिथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचिली आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिली, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्यासाठी आज आशीर्वादाचे करू प्रियानो. आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे अब्रामास देवाने कसोटीस लावलेलं आहे आणि कशा प्रकारे या गोष्टीचं आश्वासन अब्रामाला प्राप्त झालेलं आहे की पाहून देणारा परमेश्वर, पुरवठा करणारा परमेश्वर आम्हाला या ठिकाणी, या भागामधून पाहायला मिळत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे अब्राहमाने इसहाकाचं अर्पण केलेलं आहे. परंतु आम्ही इसहाकाच्या अर्पणामधून काही गोष्टी पाहणार आहोत प्रियांनो. कमीत कमी 6 गोष्टी या ठिकाणी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की कशा प्रकारे हे इसहाकाचं अर्पण आहे प्रियांनो. सर्वात प्रथम आम्ही वचन दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा. प्रियांनो, ज्यावेळेस देव अर्पण करण्यासाठी सांगत आहे, उपासना करण्यासाठी सांगत आहे, परमेश्वर फार स्पष्टरित्या, स्पेसिफिकली अब्रामाला आज्ञा देत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. फार स्पष्टरित्या आम्हाला पहिला मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो,
अर्पणाचा पुत्र आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रियांनो. इसाकाचा अर्पण आहे, परंतु अर्पणाचा पुत्र पहा कशा प्रकारे आहे. अर्पणाचा पुत्र कसा आहे? देव म्हणत आहे तुझा पुत्र. तो त्याच्या स्वतःचा पुत्र असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणखी एक ते त्या ठिकाणी विशेष बाब त्याच्याबद्दल लिहिलेली आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र. ही फार ज्यावेळेस मी या गोष्टीचा विचार करत होतो प्रियांनो, हे फार अवघड आहे. कारण ज्यावेळेस आम्ही एक अध्याय मागे जातो तर आम्हाला त्या ठिकाणी कळून येतं की अब्रामाला देवाने वचन दिलेला हा पुत्र आहे. वयाच्या 100व्या वर्षी जन्मलेला हा पुत्र आहे. विचार करून पहा प्रियांनो, की अब्राहमाने त्याच्याबद्दल काय विचार केला असेल. किती वर्ष त्याने वाट पाहिलेली आहे. ज्यावेळेस अब्राहम 75 वर्षाचा होता त्यावेळेस अब्राहमाला देवाने अभिवचन दिलं की तुझ्याद्वारे मी एक राष्ट्र निर्माण करीन. आणि 25 वर्ष वाट पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्याला हा पुत्र मिळालेला आहे, हा त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र आहे. आणि आता देव त्याला आज्ञा देत आहे की तू याचं होमार्पण कर. किती अवघड आहे प्रियांनो. एका पृथ्वीवरील पित्याकरिता त्याच्या आपल्या पुत्राचं, आपल्या लेकराचं अर्पण करणं हे फार अवघड अशी बाब आहे. आमच्या विचारांच्या पलीकडे अशी बाब आहे प्रियांनो. त्या पित्याचं काय मन झालं असेल, त्याच्या 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 त्याची जी मानसिक स्थिती आहे आम्हाला वचनांमध्ये पाहायला मिळत नाही प्रियांनो. परंतु ही ही एक फार 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 एक अशी इमोशनल अशी ही परिस्थिती आहे प्रियांनो. काय त्याचं मन त्याला म्हणालं असेल. परंतु आम्हाला पाहायला मिळते की कशा प्रकारे अब्राहम विश्वासाने परमेश्वराने दिलेल्या आज्ञेकडे कशा प्रकारे तो कान लावत आहे, कशा प्रकारे तो त्याला हाक देत आहे की तू सांग काय आज्ञा आहे. कारण अब्राहमाने देवाच्या पुरवठेचा अनुभव घेतलेला आहे प्रिया. आणि म्हणून आम्हाला सर्वात प्रथम मुद्दा पाहायला या ठिकाणी मिळत आहे, अर्पणाचा पुत्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तो असा तसा पुत्र नाही प्रियानो, तो एकुलता एक प्रिय पुत्र आहे. अब्रामाचा आपला स्वतःचा त्याच्या परमेश्वराने दिलेल्या वचनाचा पूर्णता केलेला पुत्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या पित्याचं त्या पुत्रावर असलेलं प्रेम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तेच देव त्याला म्हणत आहे की तो तुझा प्रिय इसाहाक आहे. नंतर आम्ही 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला लगेच पाहायला मिळत आहे अब्रामाची काय प्रतिक्रिया आहे प्रिया. आम्ही अर्पणाचा पुत्र पाहतो, परंतु अर्पणाच्या पुत्रांमध्ये देवाने जी दिलेली आज्ञा आहे कसं होमार्पण करायचं आहे, त्या ठिकाणी अब्रामाची प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. होमार्पणासाठी तयारी करत आहे प्रिया. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. अर्पणाचा पुत्र सोबत आहे प्रियांनो. अर्पणाची तयारी देखील सोबत केलेली आहे आणि आता अर्पणाच्या प्रवासाकडे निघत आहे. कसा हा प्रवास असेल प्रियानो. कदाचित त्याला त्या दिवशी झोप लागलेली नसेल, म्हणून मोठ्या पहाटेच तो उठून त्या अर्पणाची तयारी करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. ज्या काही गोष्टींची गरज त्याला असणार आहे त्या सर्व गोष्टींसोबत तो घेऊन आपल्याला अर्पणासाठी जात असलेला पाहायला मिळत आहे. काय सुंदर आज्ञाधारक अब्राहम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु आम्ही इसाकाचे अर्पण पाहत आहोत प्रियानो. आम्ही अर्पणाचा पुत्र पाहिलेला आहे. आम्ही अर्पणाचं त्याची प्रतिक्रिया आम्ही पाहिलेली आहे. आम्ही अर्पणाचा प्रवास पाहत आहोत प्रियानो. तिथं असं म्हटलेलं आहे की 4थ्या वचनामध्ये 3रे दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. प्रियांनो, असा तसा साधा सुद्धा प्रवास नाही आहे प्रियांनो. अर्पणाचा पुत्र सोबत आहेत, सेवक सोबत आहेत, त्याचं जे गाढवा त्याचं गाढव त्याच्यासोबत आहे, सर्व सामग्री त्याच्यासोबत आहे. आणि अशा प्रकारे या सर्व विचारांच्या
आपल्या पुत्राचं त्याला अर्पण करायचं आहे, हे सगळे विचार घेऊन 3 दिवस तो प्रवास करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. आणि कशा प्रकारचा कठीण प्रवास तो असेल, आम्ही त्याची कधीच विचार करू शकत नाही प्रियांनो. कारण त्याला ठाऊक आहे की त्याला पुढे जाऊन काय करायचं आहे. पित्याचं मन कशा प्रकारे कळवळीने भरलेलं असेल प्रियांनो, कशा प्रकारे ममतेने तो भरलेला असेल, काय काय संभाषण तो करत असेल त्याच्या पुत्राबद्दल. अर्पणाचा प्रवास आम्ही पाहत आहोत प्रियांनो. पुढे आम्हाला पाहायला मिळत आहे, 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. अर्पणासाठी लागलेली सामग्री देखील तो घेऊन चाललेला आहे प्रियांनो. इसहाक जो त्याचा पुत्र आहे, त्याचं अर्पण करण्यासाठी आम्हाला पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे त्याच्या पाठीवर त्यांनी ती लाकडे देखील ठेवलेली आहेत. किती सुंदर प्रकारची सामग्री आहे प्रियांनो. अर्पणासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, अब्राहमाने त्या त्या गोष्टी अगोदरच त्याची तयारी करून ठेवलेली आहे. आणि ज्यावेळेस अर्पणाची वेळ येत आहे, त्यावेळेस कशा प्रकारे अब्राहम त्याच्या सर्व सामग्रीला घेऊन, त्याच्या मनामध्ये हे सगळे विचार घेऊन त्या डोंगराकडे प्रस्थान करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु 13 आणि 14 वचन फार सुंदर आहे प्रियांनो. त्या ठिकाणी आम्हाला असं वाचायला मिळतं, तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केले. प्रियांनो, या 7व्या वचनापासून तर 13व्या वचनापर्यंत एक फार मोठं आ, 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 अर्पण त्या ठिकाणी होणार होतं, ते आम्हाला पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे अब्राहमाने त्या ठिकाणी अब्राहमाने वेदी उभारलेली आहे, त्यावर लाकडे रचली आहेत आणि त्यावर आपल्या पुत्राला इसाकाला त्यावर त्याने ठेवलेलं देखील आहे. कशा प्रकारचं अर्पण आहे प्रियांनो. या ठिकाणी कुठलं पशु नाही प्रियांनो, परंतु स्वतःचा आपला एकुलता एक जिवंत पुत्र त्या ठिकाणी त्याने ठेवलेला, लाकडे रचिली असे म्हटलेले आहेत. विस्तव त्याने कदाचित पेटवला देखील असेल. काय सुंदर, काय सुंदर हे अर्पण आहे प्रियांनो. त्याच्या मनामध्ये कुठलाही दुसरी शंका नाही, दुसरा विचार नाही, फक्त त्याचं मन परमेश्वराने दिलेल्या आज्ञेकडे लागलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. काय विश्वास आहे प्रियांनो त्याचा. 7वं वचन फार सुंदर आहे. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा, तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव लाकडे आहेत, परंतु होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? इसाकाला देखील या गोष्टीची जाणीव होती प्रियांनो की होमार्पण कशा प्रकारे केलं जातं. आणि म्हणून तो म्हणत आहे की लाकडे आहेत, विस्तव आहेत, परंतु कोकरू कुठे आहे? कदाचित इसाकाला या गोष्टीची जाणीव नसेल की तोच ते कोकरू आहे. किती अवघडी बाब आहे प्रियांनो. परंतु काय त्याच्या मनामध्ये ती उत्कंठा आहे त्या होमार्पणाकडे, त्या उपासनेकडे जाण्यासाठी. इसाकामध्ये देखील तीच असलेली उत्कंठा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि 13व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे अर्पणाचा पुरवठा परमेश्वराने केलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आ, 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 देव ज्यावेळेस त्याची परीक्षा घेत होता आणि देवाने पाहिलं की तो कशा प्रकारे विश्वासू आहे, त्यावेळेस आकाशातून अशी आज्ञा झाली की तो आपला हात उकारू नको. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे एक पर्यायी अर्पण त्या ठिकाणी अर्पण्यात आलेलं आहे. पर्यायी बलिदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की हा अर्पणामध्ये असलेली आधीनता देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. होय प्रियांनो, पिता देखील त्याच्या स्वर्गीय पित्याच्या अधीन असलेला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु जो अर्पणाचा जो पुत्र आहे, तो देखील कशा प्रकारे त्याच्या पित्याच्या इच्छेच्या अधीन असलेला
आम्हाला पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस प्रियांनो त्याने फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे की कोकरू कुठे आहे, परंतु ज्यावेळेस अब्राहम त्याच्या अर्पणाची तयारी करत होता, ती वेदी त्यावेळेस बांधत होतो, त्यावेळेस लाकडं रचत होता, त्यावेळेस त्याने इसाकाला देखील त्याच्यावर ठेवलेला आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही की इसाहाक हा प्रश्न विचारत आहे की बाबा तुम्ही हे माझ्यासोबत असं का करत आहात. इसाहाक आपल्या पित्याच्या इच्छेच्या किंवा परमेश्वराने दिलेल्या आज्ञेच्या अधीन असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. जोपर्यंत सुरा त्याच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत देखील इसाकाने आपले मुख उघडलेले नाही प्रियांनो. इथं कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही की इसाकाने काही म्हटलेला. काय सुंदर हा अर्पणाचा पुत्र आहे प्रियांनो. अर्पणामध्ये असलेली आधीनता आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे त्या ठिकाणी एडक्याचं अर्पण झालेलं आहे आणि कशा प्रकारे अब्रामाने त्या ठिकाणी परमेश्वराची उपासना केलेली आहे आणि कशा प्रकारे त्याने त्या जागेचं नाव ह्यावे इरे परमेश्वर पाहून देईल असं ठेवलेलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहम आणि इसहाक अर्पण करून परत आलेले आहे. अर्पणाद्वारे मिळालेलं पुनरुत्थान आम्हाला पाहायला मिळत आहे प्रिया. किती सुंदर हे पुनरुत्थान आहे प्रियानो. या सर्व गोष्टी त्या गोष्टीचं चित्र आहे ज्या येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठं जे अर्पण होणार होतं त्या गोष्टीचं हे एक छायाचित्र आम्हाला आधीच जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं पाहायला मिळत आहे प्रियांनो. या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळतात प्रियांनो. सर्वात प्रथम आम्ही इसाकाबद्दल पाहिलं, इसाकाच्या अर्पणाबद्दल पाहिलं की कशा प्रकारे तो अर्पणाचा पुत्र आहे आणि कशा प्रकारे तो त्याचा परमप्रिय पुत्र आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताबद्दल विचार करीतो, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या अर्पणाबद्दल विचार करीतो, त्यावेळेस ख्रिस्त देखील हा एकुलता एक प्रिय पुत्र होता प्रियानो. आणि त्यावेळेस पित्याने त्याच्याबद्दल साक्ष दिलेली आहे. मत्तेय शुभवर्तमान 3 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. होय प्रियांनो, असा तसा पुत्र नव्हता. ज्यावेळेस आमच्या आमच्या ऐवजीच्या अर्पणाची वेळ आली प्रियांनो, त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळते की कशा प्रकारे पित्याने आपल्या एकुलत्या एक प्रिय पुत्राला, परम प्रिय पुत्राला देखील त्याने स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवलं नाही प्रियांनो. आमच्या अर्पणाचा पुत्र किती सुंदर आहे प्रियांनो. हा पुत्र पृथ्वीवरील पुत्र नाही आहे प्रियांनो. हा स्वर्गीय पुत्र आमच्यासाठी या पृथ्वी तलावर आलेला आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो. आम्हाला पुन्हा एकदा ख्रिस्ताचा या अर्पणाचा हा जो पुत्र आहे त्याचा देखील प्रवास आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो. स्वर्ग सोडून तो या पृथ्वी तलावरती आलेला आहे, परंतु सर्वात महत्वाचा प्रवास त्याचा गेतसेमने बागेपासून तर त्या गोलगोथा नावाच्या टेकडीपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे प्रियांनो, हा प्रवास फार भयानक असा प्रवास आहे प्रियांनो. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे इसाकाच्या पाठीवर लाकडे ठेवण्यात आलेली होती प्रियांनो. तशाच प्रकारे आम्हाला पाहायला मिळते की कशा प्रकारे या प्रवासामध्ये ख्रिस्त आपल्या पाठीवर वधस्तंभ घेऊन चालत असलेला आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो. लाकडाचा वधस्तंभ त्याच्या पाठीवर लावण्यात आलेला होता प्रियांनो. आमच्या पापांचं ओझं त्याच्या पाठीवर लावण्यात आलं होतं प्रियांनो. आणि पापांचं ओझं घेऊन तो प्रवास करत असलेला आम्हाला पाहायला मिळतो. परंतु आम्ही ज्यावेळेस पर्याय पाहतो प्रियांनो, ज्यावेळेस ख्रिस्त त्या कालवरीच्या वधस्तंभावरती गेला, त्या ठिकाणी कुठलीही आज्ञा अशी झाली नाही ज्या ठिकाणी असं म्हटलं आहे की तू आपलं अर्पण नको करूस. परंतु आम्हाला पाहायला मिळतं ते आमच्या ऐवजीचं अर्पण होतं प्रियांनो. आम्ही त्या क्रुसावरती असायला हवं होतं, परंतु आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने ती जागा घेतलेली आहे आणि किती सुंदर त्याने ते अर्पण त्या कालवरीच्या क्रुसावरती आमच्यासाठी केलेलं आहे.
आपल्या ऐवजीचं मरण, योहानकृत शुभवर्तमान पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, आपल्या ऐवजीचं मरण ख्रिस्ताने सहन केलेलं. तो क्रूस, तो वधस्तंभ, ती जागा आमची होती प्रियांनो. परंतु आम्हाला पाहायला मिळते की कशा प्रकारे पित्याने आमच्यावरती दया करून कशा प्रकारे त्या ठिकाणी तो पर्यायी पुरवठा त्या अर्पणासाठी केलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि हा किती सुंदर पुरवठा आहे प्रियांनो. निष्कलंक आणि निर्दोष असा कोकरा, एकुलता एक प्रिय पुत्र त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती अर्पण केलेला आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही इसाकाबद्दल हे देखील पाहिलं की कशा प्रकारे पूर्ण अर्पणामध्ये तो कशा प्रकारे आज्ञाधारी पुत्र आहे. आम्ही त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देखील वाचतो फिलिप्पियरास पत्रामध्ये की तो मृत्यूपर्यंत आज्ञाधारी राहिला. गेतसेमनेच्या बागेमध्ये तो म्हणत आहे की शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावं, परंतु माझी इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने हो. आम्ही पाहतो प्रियांनो, ख्रिस्त जो आमचा अर्पणाचा पुत्र आहे, तो कशा प्रकारे अधीन असलेला, परमेश्वराच्या इच्छेच्या अधीन असलेला किंवा पित्याच्या इच्छेच्या अधीन असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि शेवटचा मुद्दा आम्ही पाहिला प्रियांनो, अर्पणाद्वारे मिळालेलं पुनरुत्थान. होय प्रियांनो, ख्रिस्त फक्त त्या कालवरीच्या क्रुसावरती लटकलेला आहे एवढंच नाही, परंतु तो मरण पावला आणि तो तिसऱ्या दिवशी विजयाने पुन्हा उठलेला आहे. विजयाने तो पुनरुत्थित झालेला आहे. मरणावर आणि पापावर विजय मिळवलेला एकुलता एक प्रिय पुत्र आहे प्रियांनो. आणि अशा प्रकारे आमचा हा अर्पणाचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो किती सुंदर, इसहाकापेक्षा त्याचं जे अर्पण आहे ते किती सुंदर आहे. आणि त्या अर्पणाच्या द्वारे आज आम्ही म्हणू शकत आहोत, आओ हम करे ईश्वर का धन्यवाद. हे वचन प्रभू आपल्यास उत्तेजित करो आणि त्याच्या या पुत्राकडे पाहून त्याची आराधना करण्यास आणि त्याच्याबद्दल परमेश्वराचा गौरव करण्यास आणि त्याचा पुत्र किती थोर आहे हे आपण त्याला प्रगट करण्यास प्रभू आपलं सहाय्य करतो.